उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतनाम भारतीय तर संतती. हा विष्णू पुराणातील श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, उत्तरम यत् समुद्रस्य म्हणजे समुद्राच्या उत्तर दिशेला, हिमाद्रेश्चैव दक्षिणम हिमालय पर्वताच्या दक्षिणेला, वर्षम तत् भारतनाम या दोन्हीच्या मध्ये जी भूमी आहे ती भारत या नावाने ओळखली जाते. आणि इथे जे राहणारे लोक आहे भारतीय तर संतती, हे सर्वजण या भारत मातेचे पुत्र आहेत. आता मला सांगा, विष्णू पुराण ज्या काळात लिहिलं गेलं असेल त्या काळात मोहनदास गांधी या व्यक्तीच्या कुळाची सुरुवात तरी झाली असेल का? मग जर प्रत्येकजण भगवान श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप जर या भारत मातेचे पुत्र असतील, तर 1869 साली जन्मलेले मोहनदास गांधी हे राष्ट्रपिता कसे काय होऊ शकतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. जय श्रीराम.